टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासोबत खूपच हेल्दी अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर आपल्याला कसं थालीपीठ करण्याआधी भाजणी वगैरे सगळं करावं लागतं. आज मी जे थालीपीठ सांगणार आहे त्याची ना आपल्याला भाजणी करायची गरज नाही आहे. आपलं कसं रोजच्या नाश्त्यामध्ये कसं वेगवेगळं खायला सर्वांना खूप आवडतं. तर मी जे थालीपीठ सांगणार आहे ते लगेच कसं झटपट आणि इझिली होऊ शकतं. ते आपल्याला नाश्त्याच्या वेळेस किंवा कधी जर संध्याकाळची भूक लागेल तर तेव्हा आपण इझिली बनवून खाऊ शकतो. तर आज मी तुम्हाला पोह्याचं थालीपीठ कसं बनवायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग चला मग आपण जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आता हे जे पोहे आहेत हे पोहे मी आता इथे काढून घेते. तर हे पोहे घेऊन झालेले आहेत इथे. आता मी हे ठेवून. तर हे आपल्याला जे पोहे आहेत ना ते मी चांगले वॉश करून घेते. तर जोपर्यंत जे आहेत पोहे दिसतात ना तोवर आपण हा कांदा आणि ह्या जे 3 मिरच्या घेतल्यात ना त्या आपण कापून घेऊया. तर यासाठी जे आहे ना आपल्याला थालीपीठसाठी जो कांदा आहे ना तो आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. तर मी फटाफट जो आहे ते पोहे जोपर्यंत भाजतात तोवर छान असा बारीकसा कांदा मी फटाफट कट करून घेते. त्याचबरोबर लगेच जे आहेत ना या 3 मिरच्या होत्या ना त्या पण मी कट करून घेते. तर या डब्यामध्ये जे आहे चण्याचं पीठ आहे ते मी आता इथे काढून घेते. हे जे चण्याचं पीठ आहे ते आपण साईडला काढून घ्यायचं. तर हे पोहे आहेत ना हे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित झालेले आहेत. तर आता आपण ना पुढची कृती करूया. जसं की यामध्ये आपल्याला काही मसाले आणि बाकीचं जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळं मिक्स करायचं आहे. तर आता हे जे पोहे आहेत ना तर यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ॲड ह्याच्यामध्ये एकदमच पाणी नाही टाकायचं, आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं. आणि हे छान असं मस्त एकजीव करून घेऊया. ह्याचा ना आपल्याला छान असा लगदा करून घ्यायचा आहे, कारण हे ऑलरेडी जे आहे ना भिजलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला ना याच्यामध्ये थोडं थोडं असं पाणी ॲड करून छान असा व्यवस्थित मऊसूत असा लगदा बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा ह्याचा प्रॉपर असा गोळा झालेला आहे प्रिपेअर. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे आहे बाकीचं जे काय उरलेलं आहे ते ॲड करूया. त्यामध्ये ना 2 टेबलस्पून जे आहे ना 2-3 टेबलस्पून आपल्याला बेसनचं पीठ जे आहे ॲड करायचं आहे, कारण त्याने कसं परफेक्ट बाइंडिंग होतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये जो आहे ना आपण कट केलेला हा जो कांदा आणि मिरची आहे ना ते सगळं यामध्ये टाकायचं आहे. आधी आपण कांदा टाकून घेऊया आणि कांद्यासोबतच आपण यामध्ये ना मिरचीसुद्धा ॲड करूया. त्यानंतर आपल्याला यामध्ये ना थोडे मसाले ॲड करायचे.
आता आपण यामध्ये हळद ॲड केली आहे. यामध्ये आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल ना तर यामध्ये तुम्हाला जे आहे ना लाल तिखट तुम्ही ना स्किप करू शकता. तर आता आपण यामध्ये जी धने जिरे पूड आहे ना ती थोडीशी टाकून घेऊया. आणि आज आपण थालीपीठ बनवतो, तर थालीपीठ बोललं ना तर त्यामध्ये ना जिरे खूपच छान लागतात. मग त्यामुळे आपण थोडेसे ना यामध्ये असे जिरे टाकतो. अर्धा टेबलस्पून काहीतरी आपल्याला ना यामध्ये जिरे लागणार आहेत. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर आता हे जे सगळं आपण मिक्स केलेलं जे मिश्रण ह्याच्यामध्ये जे काही आपण टाकलेलं आहे ना सगळे मसाले वगैरे, आता हे आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करूया. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करू शकता. म्हणजे जसं तुम्हाला आवश्यकता वाटेल तसं तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून जे आहे ह्याचा परत असा गोळा जे आहे तुम्ही बनवू शकता. तर आता हा जो गोळा आहे ना तो छान असा सॉफ्ट आणि असा मऊ होतो का. हा गोळा खूप छान आणि सॉफ्ट असा होत जातो. मध्ये तुम्ही तिळही टाकू शकता, पण माझ्याकडे आता जे आहेत ना तिळ अवेलेबल नाही आहे, तर त्यामुळे मी ते इथे स्किप केले. पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून टाका. आता हे आपलं प्रिपेअर झालेलं आहे. ठीक आहे, मग आता आपण पुढची जी कृती आहे त्याला आपण सुरुवात करू. आता जे आहे आपण गॅस ऑन करून घेऊ. आता गॅस ऑन झालेला आहे, तर आपण ह्याची जी आहे आता थालीपीठ करून घेऊ. तर आज मी तुमच्यासोबत ट्रेडिशनल पद्धत शेअर करणार आहे, जेणेकरून आपण कसं थालीपीठ बनवू शकतो. ठीक आहे, तर मी आधी ना एका वाटीमध्ये पाणी घेते. तर आता मी इथे पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण थालीपीठ थापून घेऊया. तर आपल्याला जे आहेत ना ही थालीपीठ आहेत ना ती अशी जाडसर थापून घ्यायची. तर आपल्याला ना हे थापण्याच्या आधी कपडा घ्यायचा आहे, जो असा सॉफ्टवाला असं कॉटनचा जसा असतो ना तो एक छान रुमाल घ्यायचा आहे आणि तो असं पोलपाटावर टाकून ना त्यावर असं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून आपण हे जे थालीपीठ लाटू म्हणजे जे आपण थापणार आहे ना ते चिटकून नाही त्यासाठी. तर असं थोडंसं पाण्याचा हात घेऊन जे आहे ना आपण ह्याला असं छान आकार देऊन घेऊ. मध्ये मध्ये आकार का देते, कारण आपण जसं प्रेस करत जाऊ ना तर ती गोल आकार न घेता वेगळा आकार होऊन जातो. त्यामुळे ना थोडं आजूबाजूने असं प्रेस करायचं, जेणेकरून प्रॉपर असा सर्कल येत राहील. तर आपण जसं तुम्ही पाहू शकता आपलं हे जे थालीपीठ आहे ना ते रेडी झालेलं आहे. तर आता आपण बघूया तवा तापला आहे का. तर आपण असं हात ठेवतो ना तर त्याची वाफ लागते, ज्याच्यावरून आपल्याला कळतं की तवा तापला आहे की नाही. ठीक आहे, तर आता मी जसं पाहते की तवा ना व्यवस्थित तापलेला आहे. तर आता ही जी थालीपीठ आहेत ना मी ती तव्यावरती टाकणार आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता की ते छान असे थालीपीठं थापून झालेले आहेत. तर ही थालीपीठं आपण ना तव्यावरती छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत, जेणेकरून ना ती आतून सॉफ्ट आणि वरून जे आहेत ना अशी खरपूस लागते. तर आता हे जे आहे आपण तव्यावरती टाकून घेऊया. तर आता हे तव्यावरती टाकले गेलेलं आहे. तर थोडंसं मी तेल लावते, तुम्हाला हवं तर तुम्ही तेल टाकू शकता. ते जोपर्यंत होतं मी दुसऱ्या वेळेला टाकून घेते. इथे
जो आहे आपण बारीक केलेला आहे. तर हे आपलं झालेलं आहे थालीपीठ. तुम्ही हा आवाज पाहू शकता की जेणेकरून तुम्हाला कळेल की किती क्रिस्पी झालेला आहे हे थालीपीठ. हे झालेलं आहे. आपण याला ह्याच्यात काढून घेऊ. आता आपण हे एक करून घेतले, अजून असे 2 बनवून घेऊ. आपण असे झाकून थोडेसे व्यवस्थित करून घेऊ, म्हणजे कसे ते लवकर कुक होते. मी आधी थोडं विसरले होते झाकण्यासाठी, पण आता मी तुम्हाला दाखवते. जसं एक विदाऊट झाकण ठेवून करू शकता, आणि हे सेकंडवालं जसं तुम्ही झाकण ठेवून कराल ना तसं पण खूप छान होतात. म्हणजे आपण झाकण ठेवून केलं ना तर लवकर कुक होतं.